उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्याआधी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। त्यानंतर दादरच्या चैत्यभूमीवर जात त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची भेटही घेतलेली आहे। तर आज त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला। तत्पूर्वी सकाळी त्यांनी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। दादरच्या चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या आणि त्यानंतर त्या थेट पोहोचल्या मंत्रालयामध्ये जात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि संबंधित खात्यांचा पदभार स्वीकारलेला आहे आणि आता त्या कॅबिनेटच्या बैठकीला थोड्याच वेळात उपस्थिती लावणार आहेत। तर सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयातील महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला देखील अभिवादन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।